सुखाचं तिकीट. ताई, प्लीज माझ्यासाठी एक सिंगल पनवेल तिकीट काढून द्याल का? लाईनमध्ये थांबायला मला अजिबात वेळ नाही हो. रोहिणी कळवळून तिकीट काउंटरवर सगळ्यात पुढे असलेल्या बाईंना विनवणी करत होती. अहो मॅडम, तुम्ही मध्ये मध्ये काय घुसताय? आम्ही लाईनमध्ये एवढा वेळ थांबलो ते काय मूर्ख म्हणून? मागून एका माणसाने ऐकवलं. अहो दादा, एमर्जन्सी असल्याशिवाय एवढी रिक्वेस्ट करते का मी? प्लीज मला घेऊ द्या ना तिकीट, रोहिणी म्हणाली. एमर्जन्सी सगळ्यांनाच असते. आम्ही गेली 15 मिनटं लाईनमध्ये थांबलोय. घरी आमचीही मुलं बाळं वाट पाहत असतील. नका हो ताई, त्यांना अजिबात तिकीट घेऊन देऊ नका. मागे लाईनमध्ये प्रामाणिकपणे उभं राहणाऱ्यांवर तो अन्याय आहे. एका बाईचा आवाज विनाकारण चढला. अहो तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य आहे की नाही? मघापासून मी एवढी रिक्वेस्ट करते, समजत नाही आहे का कुणाला? असं म्हणत कोणाची पर्वा न करता रोहिणी तिकीट काउंटरच्या दिशेने पुढे सरसावली आणि मध्ये घुसून तिकीट मागू लागली. तेवढ्यात मागून आरडाओरडा सुरू झाला. तसं तिकीट काउंटरवर बसलेला माणूस जरा हडबडला. मॅडम, लाईनमध्ये या ना, कशाला उगाच दंगा करताय? तुमच्यामुळे मग आम्हाला ओरडा पडतो. अहो, मध्ये घुसायला मी काही मूर्ख नाही. परिस्थितीच तशी आली आहे म्हणून घुसावं लागतंय. आज नेमका पास संपला आणि ते आत्ता लक्षात आलंय माझ्या. तुम्ही द्या पाहू मला तिकीट. तेवढ्यात मागून एक जाडजूड बाई पुढे झाली. असं कसं बरं तिकीट घेताय? बऱ्या बोलाने मागे या पाहू. किंवा एवढीच घाई असेल तर टॅक्सी करून जा, नाहीतर विदाऊट तिकीट जा. रोहिणी आता निराश झाली. टॅक्सीने जाण्याइतके पैसे आणि विदाऊट तिकीट प्रवास करायची हिंमत, या दोन्ही गोष्टी तिच्याकडे नव्हत्या. एक वेळ विदाऊट तिकीटने प्रवास केला असताही, पण पकडली गेली असती तर फाईन द्यायला सुद्धा पैसे नव्हते. नाईलाजाने मग जेलमध्ये जावं लागलं असतं आणि या घडीला तेही परवडणारं नव्हतं. आई तिथे तळमळत असेल आणि आपण लवकर पोचू शकत नाही याची तिला खंत वाटू लागली. आईच्या आठवणीने तिचा जीव कासावीस झाला. तिला ॲडमिट करायचं म्हटलं तर आपल्याकडे पैसेही नाहीत. गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट फुकट होईल, पण औषधं तर आपल्यालाच घ्यावी लागतील. घरात जेमतेम 3-4 हजार रुपये असतील. त्यावर महिना चालवायचा आहे. विचारांनी ती अधिकच त्रासिक झाली. जाऊ दे, मरू दे. परिस्थितीशी लढता लढता थकले मी आता. टीसीने पकडलंच तर तेव्हा पाहू काय करायचं ते. ती मग कुणाशीही हुज्जत न घालता तरा चालू लागली. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते पुसावे किंवा लपवावे असं तिला वाटलं नव्हतं. भरभर चालत ती पायऱ्या उतरू लागली. प्लॅटफॉर्मवर पाहते तर अगोदरच 2 ट्रेन कॅन्सल केल्या होत्या. म्हणजे आता जी ट्रेन येईल तिला तुफान गर्दी असणार. देव प्रत्येक टप्प्यावर परीक्षा पाहतोय आपली. शेजारच्या सलोनीला आईकडे बसायला सांगितलं होतं, पण तिलाही काम असणार. ती तरी बिचारी किती वेळ बसेल? इथून पनवेलला पोचायचं म्हणजे आपल्याला किमान अर्धा तास तरी लागेल. एकसारखी तिची नजर इंडिकेटरवर, घड्याळावर आणि समोरून येणाऱ्या ट्रेनवर जात होती. प्लॅटफॉर्मवरची गर्दी वाढू लागली होती. चिंतेमुळे तिच्या बोटांची चळवळ अधिक वेगाने होऊ लागली. तेवढ्यात मागून कुणीतरी हाक मारल्याचा तिला भास झाला. पण कुणीतरी खरोखरच मागून हाक मारत होतं. रोहिणी मॅडम! आवाजाच्या दिशेने तिने मान फिरवली. तिला चेहरा थोडा ओळखीचा वाटला. या व्यक्तीला आपण कुठेतरी पाहिलंय असं तिला वाटलं. पाहिलं का? भेटलोच असणार. त्याच्याशिवाय का त्यांनी रोहिणी अशा नावाने हाक मारली? धापा टाकत ती व्यक्ती पुढे झाली. खिशातून एक तिकीट काढत तिच्या समोर धरलं. हे घ्या तुमचं तिकीट, पनवेलचं तिकीट. मला वाटलेलं तुम्ही मिडल लेडीजमध्ये चढाल, पण तुम्ही एकदम पुढे चालात हो. रोहिणी त्या इसमाकडे अजूनही आश्चर्याने पाहत होती. अहो घ्या ना तिकीट, इतक्यात येईलच ट्रेन. मगाशी तुम्ही तिकीटसाठी सगळ्यांना रिक्वेस्ट करत होता ते मी पाहिलं. माझा 3-4 नंबरच होता. मी खरं तर तिथेच म्हणणार होतो मी काढून देतो म्हणून, पण एकूणच परिस्थितीचा रागरंग पाहिला आणि म्हटलं उगीच तिथे बोलून भांडण वाढवण्यापेक्षा गुपचूप 2 तिकीटं काढावी आणि त्यातलं एक तुम्हाला नेऊन द्यावं. काय होतं, तुम्हाला मी तिकीट काढून देतो असं म्हटल्या म्हटल्या सगळ्यांच्या माना भांडणासाठी माझ्याकडे वळल्या असत्या. म्हणून गुपचूपपणे हे काम करायचं मी ठरवलं. हल्ली ना लोक फार इनसेन्सिटिव्ह झाली आहेत. एखाद्याला इमर्जन्सीच्या वेळेस मदत केली पाहिजे हा विचारच लोकांच्या मनात अलीकडे येत नाही. तुम्ही विदाऊट तिकीट प्रवास करणार होतात. खरं तर तसं एखाद दिवस चालतं हो, पण आपल्यासारख्या माणसांची नशीबं पण एवढी खराब असतात ना, की ज्या दिवशी पास संपलेला असेल आणि तिकीट नसेल, नेमकं त्याच दिवशी टीसी आपल्याला पकडतो आणि मग विनाकारण 300-400 रुपयांचा भुर्दंड पडतो. असं म्हणून तो इसम हसू लागला. हा माणूस एवढा आपल्याशी बोलतोय, पण हा नेमकं कोण? हे अजूनही रोहिणीला आठवत नव्हतं. घेताय ना मग तिकीट? त्याने विचारलं. हो हो. तिने पर्समधली 20 रुपयांची नोट काढून त्यांना देऊ केली. अहो असू दे असू दे. मला वाटतं आपली ट्रेन आलीच. मी पुढे होतो. जेंट्स कंपार्टमेंट पुढे आहे ना?
एवढं बोलून तो वळला तेवढ्यात रोहिणीने पटकन विचारलं, अहो पण कोण तुम्ही? मी तुम्हाला ओळखलंच नाही. रोहिणीने पटकन विचारून घेतलं, काय तुम्ही अजूनही मला ओळखलं नाहीतच? अहो मी अमित राजवाडे. साधारण 12 वर्षांपूर्वी चहा पोह्यांच्या कार्यक्रमात आपली भेट झाली होती, हॉटेल CBमध्ये. आठवलं का? एवढं म्हणेपर्यंत ट्रेनचा धाड धाड असा आवाज ऐकू आला. अच्छा, आत्ता आलं लक्षात. पण प्लीज तुमचा मोबाईल नंबर तरी द्या. निदान फोन करून आरामात आभार तरी मानता येतील. तिने पटकन पेन काढला आणि तिकीटच्या मागेच भराभर सांगितलेला नंबर लिहून घेतला. खरं तर तिला विचारायचं होतं, पण तुम्ही पनवेलला कुठे चाललात? तुमचं आता सगळं कसं चाललंय? पण काहीही विचारायला अवधीच मिळाला नाही. नशिबाने मोबाईल नंबर तरी घेण्याचं सुचलं. ट्रेन आल्या आल्या प्लॅटफॉर्मची गर्दी अधिक वाढली. त्या गर्दीत अमित कुठेतरी नाहीसे झाले. गर्दीच्या लोंढ्याबरोबर तीही आत ढकलली गेली. सीट मिळतेय का नाही हे पाहण्याच्या ती भानगडीत पडली नाही. दरवाजाजवळच ती बाजूला उभी राहिली. अमित नावाच्या त्या व्यक्तीच्या अशा अनपेक्षित भेटण्याने क्षणभरासाठी का होईना तिला बरं वाटलं होतं. जगात आपलीही काळजी करणारा माणूस एका क्षणापुरती का होईना परमेश्वराने पाठवून दिलं याचा तिला मनोमन आनंद होत होता. ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडली तशी पुन्हा ती आपल्या पूर्वीच्या विचारांच्या जाळ्यात अडकून पडली. तिने पर्समधला मोबाईल काढून लगेचच सलोनीला फोन केला. वैतागतच सलोनी म्हणाली, ताई काय हे? किती वेळ अगं? मला सुद्धा बँकेत जायचं, ये ना लवकर. नाहीतर दुसऱ्या कुणाला तरी काकूंजवळ बसायला सांग पाहू. सलोनीचा राग रास्तच होता, पण तिने तरी आपली परिस्थिती ओळखून बोलायला हवं होतं आज. कितीतरी वेळा आपण नाही का तिला मदत केली? मागे कॉलेजच्या फीसाठी पैसे नव्हते, तर घर कसं चालेल, आईच्या औषधांचं काय होईल, असले कसलेही विचार न करता आपण एक हाती तिला 4,000 रुपये काढून दिले होतेच की. असो, पण आता सध्या आपल्यालाच तिची गरज आहे. आपले हात दगडाखाली आहेत. शिवाय उगीच केलेले उपकार काढून दाखवायला आपल्याला तरी आवडणार नाही. सलोनी खरंच सॉरी गं, पण कितीतरी वेळ ट्रेनच नव्हती. हे बघ, पुढच्या 15-20 मिनिटात मी येतेच हां, आणि तोपर्यंत जर मी आले नाही ना तर तू जा तुझ्या कामाला. पण आईची पोटदुखी थांबली का गं? घाबरत घाबरत रोहिणीने विचारलं. हो, त्यांना गरम पाण्याच्या पिशवीने शेकायला दिलंय. शेक घेता घेताच त्यांना झोप लागली. पण तू ये बाई लवकर, माझी सगळी कामं खोळंबली आहेत. सलोनीने पुन्हा तक्रारीचा सूर आळवला. आईच्या काळजीने आधीच दुःखी व्यथित झालेलं तिचं मन अधिक निराश झालं. गरज असेल तेव्हा कोणी उपयोगी पडत नाही हेच खरं, पण हातात पैसा नसला की माणसाला नाईलाजाने दुसऱ्यांच्या समोर मदतीसाठी हात पसरावे लागतात. अलीकडे आईला वारंवार पोटदुखी होऊ लागली आहे. डॉक्टर म्हणाले होते, कसली तरी छोटीशी गाठ आहे, सिरियस काही नाही, पण ती काढायला हवी. किमान 15 ते 20,000 रुपये खर्च होईलच. आपल्याकडे तेवढेही पैसे नाहीत. बाबा असताना मात्र चंगळ होती. रोहिणी फार सुखवस्तू घराण्यातली नव्हती, पण खाऊन पिऊन ते कुटुंब सुखी होतं. घरात तिचे आई बाबा, मोठी बहीण नंदिता आणि धाकटी रोहिणी. नंदिता ताईचं लग्न झालं. ती चांगली शिकलेली होती. इथे शहरात नोकरी करत होती. पण मामाने त्याच्या ओळखीतलं गावचं स्थळ आणलं. मुलगा चांगला आहे, घरची शेतीवाडी भरपूर आहे. नंदिता तिथे सुखाने संसार करेल अशा भूल थापा मारल्या आणि आई बाबा हुरळून गेले. नंदिता ताईचं गावातल्या त्या सरपंचाच्या मुलाशी लग्न झालं. घराणं मोठं, तेव्हा लग्न थाटात झालं पाहिजे. इथून त्यांच्या ज्या मागण्या सुरू झाल्या ते ताई जाईपर्यंत. त्यांच्या मागण्या पूर्ण करता करता बाबा कंगाल झाले, पण त्यांच्या मागण्या काही कमी झाल्या नाहीत. शेवटी ताई बाळंतपणात गेली आणि ते प्रकरण मग तिथे थांबलं. तिच्या तब्येतीच्या बाबतीत त्याच लोकांनी हेळसांड केली असणार, म्हणूनच तर बाळ आणि ताई दोन्ही गेले. पुढच्या 4 महिन्यातच ताईचे मिस्टर दुसरं लग्न करून मोकळेसुद्धा झाले. आई बाबा मात्र ताईच्या आठवणीने रडत राहिले. बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला. उरले सुरलेले पैसे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये गेले. रोहिणीला नोकरी लागली म्हणून नशीब, पण त्यांचं घर चालेल एवढाच तिला पगार होता. सुद्धा गेले. त्याच्यानंतरच विवाह मंडळातून रोहिणीला अमित राजवाड्यांचं स्थळ आलं होतं. अमित काळासावळा तरुण, डोळ्यावर चष्मा, एका कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होता. स्वभाव अगदी बोलका. रोहिणीच्या आयुष्याकडून आणि जोडीदाराकडून फार अपेक्षा नव्हत्याच. त्यामुळे स्वतः शिकलेली आणि सुंदर असून तिने अमितना होकार देऊन टाकला होता. त्यांच्याकडूनही अर्थातच होकारच आला होता. बोलणी करत असतानाच मामाने मोडता पाय घातला. आईला म्हणाला, ताई, मागच्या वेळेस नंदिताच्या बाबतीत जी गल्लत तुम्ही केलीत तशी यावेळेस व्हायला नको. यावेळेस मी स्वतःच कसून चौकशी करणार आहे. नंदिताचं स्थळ मी सुचवलं होतं, पण भाऊजींनी चौकशी करायला हवी होती की नाही? तुमचं चुकलं जरा, पण आता राहू दे. रोहिणीच्या बाबतीत मात्र मी असं काही घडू देणार नाही. अगं, मी कसून चौकशी केली आहे तेव्हा कळलं हा मुलगा काही बरोबर नाही.
याला आई वडील नाहीत, पण 2 बहिणी आहेत. हा बहिणीच्या ताटाखालचं मांजर आहे. आपल्या रोहिणीला तिथे जाच होईल. त्या बोलण्याने आई घाबरली आणि रोहिणीला न विचारताच त्या लोकांना तिने नकार कळवून टाकला. पुढच्या 4 दिवसातच मामाने रोहिणीसाठी मामीच्या चुलत भावाचं स्थळ आणलं. ताई, मुलगा साधा आहे पण खानदानी श्रीमंत आहेत. असं स्थळ शोधून सापडणार नाही आपल्या मुलीला, असं म्हणून आईच्या अपेक्षा उंचावून ठेवल्या. प्रत्यक्षात पाहायला आलेला मुलगा गतिमंद होता. त्यावेळेस रोहिणीला इतका राग आला होता, पण तिने संयम ठेवून नम्रपणे नकार कळवला. तेव्हा मामा किती भडकला होता. आईला उलटसुलट ऐकावलं, पण त्याचं ऐकून घेण्यापलीकडे आईकडे सुद्धा पर्याय नव्हता. कधी काही पैशाची मदत लागली तर उसनवारीने का होईना तोच 1000-2000 पुढे करायचा. यावेळीसुद्धा मामाकडेच हात पसरवावे लागणार बहुतेक. तिने मामाला फोन फिरवला. मामा आणि मामी दोघांची चौकशी केली आणि मग विषयाला हात घातला. मामा, मला पैशाची थोडी गरज होती. किमान 15,000. पुढच्या 2-3 महिन्यात सगळे पैसे मी परत करीन. अरे नाही रे, पैसे उडवायला नकोत मला. पैसे घेऊन सण साजरेसुद्धा करायचे नाहीत आम्हाला. आईचं ऑपरेशन करायचं आहे, त्यासाठी पैसे लागणार आहेत. यावेळेस नाही म्हणू नकोस प्लीज. पलीकडून मामा बोलत राहिला. अगं, तुझा आवाज येत नाही, मी नंतर करतो फोन तुला, असं म्हणून त्याने त्याचा मोबाईल चक्क स्विच ऑफ करून टाकला. आपल्या अगतिकपणाचा रोहिणीला प्रचंड राग आला, पण चिडून रडून काय उपयोग होता. गरजवंताला अक्कल नसते आणि आपण तर आता अगदीच दरिद्री नारायण झालो आहोत. आईचे उरले सुरले दागिने ताईच्या सासरच्या लोकांच्या खिशात घातले आणि बाबांच्या आजारपणात घरावर कर्ज काढलं. ते अजूनही फिटतच होतं. पैशाचा काहीही प्रॉब्लेम मामा पुढे मांडला की तो म्हणायचा, तुझ्या मामीच्या भावाबरोबर लग्न केलं असतं तर राजाची राणी होऊन राहिली असतीस, पण तुला भारी माज. मग तिच्या मनात विचार यायचा, हो राणी झाले असते, पण त्या चौकट राजाची, मामीच्या वेडसर भावाची. कुणाला वेडसर गतिमंद बोलायचा आपल्याला अधिकार नाही, पण म्हणून पैशासाठी स्वतःच्या आयुष्याचा खेळ करायचा नाही ना असा. मुलगा गरीब असता तर परवडलं असतं, पण अशा माणसाबरोबर कसा संसार करायचा. करणारे करतही असतील, पण तेवढं धारिष्ट्य माझ्यात नाही. विचाराने डोक्यांचा भुंगा झाला होता. पनवेल स्टेशन आलं होतं. भराभर पावलं उचलत ती घरी पोहोचली. ती येताच सलोनी पटकन उठली. ती थँक्यू वगैरे बोलायच्या आधीच रागारागाने सलोनी बाहेर पडली. आई अजून झोपलेली होती. रोहिणीने पटकन हातपाय धुवून घेतले आणि चहा ठेवला. आईच्या डोक्यावरून हात फिरवला. आईला जाग आली. काय ग आई, बरं वाटतंय ना, तिने काळजीने विचारलं. आईने फक्त मान हलवली. रोहिणीला माहीत होतं हे बरं वाटणं काही तासांचंच. पुन्हा जीवघेणी कळ उठेल आणि आईला त्रास होईल, पण आता हे सहन करणं बास झालं. आईच्या तब्येतीबरोबर आता जास्त रिस्क घेऊ शकत नाही. काहीही झालं तरी आईचं ऑपरेशन करायला हवं, पण पैसे मिळवण्याचे सर्व मार्ग जवळजवळ बंद झाले होते. ऑफिसमधल्या मैत्रिणीला विचारलं असतं, पण फार फार तर त्यांनी 2-4 हजार रुपयांची मदत केली असती. आणि तिचा बॉस तर एकदम लंपट माणूस, पैशाच्या बदल्यात भलतीच मागणी केली असती. तिने देवाजवळ दिवा लावला, हात जोडून प्रार्थना केली, तूच काहीतरी मार्ग दाखव आता. चहा घेऊन ती खिडकीत जाऊन बसली. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की त्या अमित राजवाड्यांना फोन करून आभार मानायला हवे. त्यांनी तिकिटाचे देखील पैसे घेतले नाहीत. ट्रेन आल्यामुळे नीट बोलायला जमलं नाही. तिने पटकन पर्समधलं तिकीट काढलं आणि लिहिलेला नंबर फिरवला. 1-2 रिंग झाल्या आणि त्यांनी फोन उचलला. नमस्कार, मी रोहिणी लाड बोलतेय. हां बोला बोला रोहिणी मॅडम, पोचलात ना घरी व्यवस्थित? आणि तुमचं जे काही अर्जंट काम होतं ते झालं का? आठवणीने अमितने चौकशी केली. हो, वेळेतच पोचले, म्हणूनच थँक्यू बोलायला फोन केला होता. तुम्ही अगदी वेळेवर तिकीट आणून दिलंत हं, थँक्यू, ती म्हणाली. अहो ठीक आहे, सारखं सारखं थँक्यू म्हणून मला लाजवू नका. एवढे काही उपकार केलेले नाहीत मी. 1 ऐवजी 2 पनवेलची तिकीटं काढली, बस, अमित म्हणाले. अरे हो, मला हेच विचारायचं होतं, तुम्ही पनवेलला कसे काय? पूर्वी ठाण्याला राहत होतात ना, तिने विचारलं. हो, बरोबर लक्षात आहे तुमच्या. पूर्वी आम्ही ठाण्यालाच राहत होतो, पण धाकट्या भावाचं लग्न झालं आणि मग ती रूम नवीन जोडप्याला देऊन टाकली आणि आम्ही पनवेलला शिफ्ट झालो, अमित म्हणाला. आम्ही, असं म्हणताच रोहिणीच्या मनात चर्र झालं. न राहून तिने विचारलंच, कोण असतं आपल्या कुटुंबात? मी आणि माझी मुलगी बेला. बहुतेक आपल्याकडून ऐकण्यात काहीतरी चूक झाली असं वाटून तिने पुन्हा एकदा विचारलं. तुम्ही दोघंच? आणि पत्नी? पत्नी नाही राहत माझ्याबरोबर, ती एक वेगळी स्टोरी आहे. योगायोगाने पुन्हा कधी भेट झाली तर सांगेन. पण तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, विषय बदलत अमितने विचारलं. माझ्याबद्दल काय सांगणार, नोकरी एके नोकरी.
अलीकडेच बाबा वारले, त्यामुळे घरात मी आणि आई. मी अजून लग्न केलेलं नाही हे सांगायची मात्र तिची हिंमत झाली नाही. दिलेल्या माहितीवरून त्यांनी ते ओळखलं असावं असं तिला वाटलं. ओ आय सी. काहीतरी उमगल्यासारखं त्यांनी 2 शब्द उच्चारले. तुम्ही पनवेलला नेमकं कुठे राहता? अमितने विचारलं. आधी जिथे राहत होतो तिथेच, गोल देवळाच्या बाजूला. ते मोठं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ना, तिथेच, ती म्हणाली. हो हो, तिथे माझ्या मुलीचीही शाळा आहे, विवेकानंद हायस्कूल. हो का? आमच्या घरापासून अगदी जवळ आहे ती शाळा. तर या घरी, ती सहजपणे बोलून गेली. पण कळवून या हं, कारण सुट्टी फक्त शनिवार रविवारीच असते. तुम्ही या बाजूला आलात तर या घरी. हॉटेल विवेक आहे ना, त्याच्या समोरची बिल्डिंग. मी घरूनच काम करतो, स्वतःची कन्सल्टन्सी आहे. तेव्हा कळवून आला नाहीत तरी चालेल. त्याच्या त्या बोलण्यावर मग दोघेही हसले आणि दोघांनी निरोप घेतला. तिने त्यांचा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवला. ते ट्रेनचं तिकीटसुद्धा पर्समध्ये जपून ठेवलं. 2 क्षणाचं सुख का होईना त्या तिकिटामुळेच तिच्या वाट्याला आलं होतं. तिने आईसाठी पेज बनवली आणि तिजोरी उघडून काही किडूक मिडूक मिळालं तर ते विकून पैशांची तजवीज करता येते का हे पाहायला उठली. घरात फक्त बाबांची आठवण म्हणून त्यांची एक अंगठी राहिली होती. नाईलाजाने तिने ती बाहेर काढली. ती विकावी का गहाण टाकावी हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता. विकली तर ती वस्तू कायमची जाणार होती. शिवाय आईलाही ते आवडलं नसतं. बाबांची शेवटची आठवण तिला मरेपर्यंत जपून ठेवायची होती. याआधीसुद्धा तिने ती अंगठी कधीच काढून दिली नव्हती. शेवटी ती अंगठी गहाण टाकावी असा तिने विचार केला. उद्या पगार होईल, आता थोडे पैसे येतीलच. मग येत्या शनिवारी आईला घेऊन डॉक्टरांकडे जाऊ आणि मग लगेचच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून तिचं ऑपरेशन करून घेऊ. मनातल्या मनात तिने सगळं ठरवलं. अगदी संध्याकाळी जाऊनच तिने अंगठी गहाण टाकली आणि येताना डॉक्टरांना पण भेटून आली. शनिवारी ऑपरेशन करून टाकूया असं ठरलं. अहो, काळजीचं कारण नाही एवढं मॅडम, एवढं काही सिरियस ऑपरेशन नाही, डॉक्टरांनी समजावलं. ऑपरेशनसाठी तिने 4-5 दिवसांची सुट्टी काढलीच. हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स पैसे भरून टाकले. आई, काळजी करू नकोस, डॉक्टर म्हणाले आहेत. अर्ध्या तासाचं तर ऑपरेशन आहे फक्त. मी बाहेरच आहे हां, खरंच काळजी करू नका, काही सिरियस नाही. डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्याच गोष्टीची आठवण करून दिल्यानंतर मायलेकींना जरा बरं वाटलं. आईला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर रोहिणी बाहेर पोथी वाचत बसली. 10-15 मिनटं झाली असतील नसतील तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पर्समधला फोन काढला. अरे, अमित राजवाड्यांचा फोन. अचानक काय काम काढलं यांनी? घरी वगैरे येण्याचा बेत करतायत की काय? मग तिने फार विचार न करता पटकन फोन रिसीव्ह केला. रोहिणी मॅडम ना? मी अमित राजवाडे बोलतोय. घाईघाईने ते म्हणाले. बोला अमितजी, तुमचा फोन नंबर सेव्ह केला आहे मी माझ्या मोबाईलमध्ये, ती म्हणाली. मॅडम, तुम्ही घरी आहात का? म्हणजे आज शनिवार आहे म्हणून विचारतोय. का हो, असं का विचारताय? घरी येण्याचा प्रोग्राम आहे की काय? पण तसं असेल तर आज शक्य होणार नाही हं. मी आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली आहे. तिचं छोटंसं ऑपरेशन आहे, रोहिणी म्हणाली. अरे बापरे, हो का? मग झालं का ऑपरेशन? कशा आहेत त्या? अमितने विचारलं. ऑपरेशन तर चालू आहे, पण तुम्ही एवढ्या घाईघाईने का फोन केला ते सांगा, तिने विचारलं. खरं सांगू का? आता ही गोष्ट सांगावी की सांगू नये असाच प्रश्न पडलाय मला, अमित म्हणाला. अहो बोला, काय झालंय? तुम्ही एवढ्या चिंतेत का वाटता? रोहिणीने त्याला विचारलं. अहो, माझ्या मुलीच्या शाळेतून फोन आला होता. खेळताना ती मैदानावर पडली आहे आणि तिचा हात चांगला सुजला आहे. दुखतोय खूप, ती रडते आहे. आणि बघा, नेमकं आजच मी कामानिमित्त मुरबाडला आलो आहे. किती घाईघाईने निघालो तरी मला यायला 3 तास सहज जाणार. इथे जवळ कुणी नातेवाईक पण नाही. नाहीतर त्यांना सांगितलं असतं की जरा शाळेत जाऊन बघा नेमकी काय परिस्थिती आहे ती. पण असू दे, मी बघतो. तिच्याच वर्गातल्या एखाद्या मैत्रिणीच्या आईला सांगून पाहतो. बाकी काही नाही हो. अगदी लहान आहे मुलगी माझी, म्हणून काळजी वाटते. अमितचा आवाज गदगद झाला होता. अमितजी, तुम्ही काळजी करू नका. आपली बेला ठीक असेल. मुलं म्हटली तर पडणारच. इथून शाळा फार काही लांब नाही. आई सध्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. मी पटकन जाऊन बघून येते नेमकं काय झालंय ते. तुम्ही काळजी करू नका. फक्त ती कोणत्या इयत्तेत आणि तुकडीत आहे तेवढा मेसेज करून ठेवा. पुढचं काही ऐकायला ती थांबलीच नाही. पोथी पटकन पर्समध्ये ठेवली, समोरच्या काउंटरवर गेली आणि सगळी परिस्थिती तिकडे समजावली. तिथल्या नर्स फार चांगल्या होत्या. त्या म्हणाल्या, मॅडम, तुम्ही त्या लहान मुलीकडे जाऊन या. आम्ही आहोत इथे आणि तशी काही एमर्जन्सी येईल असं वाटत नाही. सो डोंट वरी. चटकन ऑटो करून ती शाळेत गेली. प्रिन्सिपल मॅडमना भेटली. मॅडम, आपल्या शाळेतली 4थी ब ची विद्यार्थिनी बेला राजवाडे
तिच्यासाठी शाळेतून नुकताच फोन आला होता. ती खेळताना पडली आहे आणि तिच्या हाताला मार लागला आहे. मी तिला भेटू शकते का? किंवा तिला घेऊन डॉक्टरांकडे जाऊ शकते का? तिने विचारलं. हो हो, आमच्या इथे सिक रूम अशी सिस्टम आहे. मुलांवर तिथे प्राथमिक उपचार केले जातात. तिच्या हाताला ऑइंटमेंट वगैरे लावलं आहे, पण तरीही मला वाटतं तुम्ही एकदा तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. कदाचित फ्रॅक्चर पण असू शकेल. कारण तिचा हात सुजलेलाही दिसतोय आणि ती रडते सुद्धा. प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं. हो का? ती सिक रूम कुठे आहे ते मला सांगाल का? पण आपण कोण? आपण बेलाच्या कोण लागता? आपली ओळख आपण अद्याप सांगितली नाही. प्रिन्सिपल मॅडमनी असं विचारताच रोहिणीचा चेहरा पडला. आता काय नातं सांगायचं? मावशी म्हणून तिने वेळ मारून नेली असती, पण बेला तर आपल्याला ओळखत नाही. आपणही तिला कधीही पाहिलेलं नाही. शेवटी जे खरं आहे ते सांगायचं तिने ठरवलं. मॅडम, नात्याने ती माझी कुणी लागत नाही. तिचे वडील आणि मी सहकारी आहोत. खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही दोघी एकमेकींना ओळखतसुद्धा नाही. पण बेला इथे तिच्या बाबांबरोबर राहते आणि अचानक तिच्या बाबांना मुरबाडला जावं लागलं आहे. ते परत यायला उशीर होईल म्हणून त्यांनी मला इथे पाठवलं आहे. वाटल्यास तुम्ही तिच्या बाबांशी बोलून बघा. प्रिन्सिपल मॅडमना बेलाची हिस्ट्री माहीत होती. त्यांनी लगेचच तिच्या बाबांना फोन केला. रोहिणीचं नाव सांगितलं. तिच्या बाबांची परवानगी मिळाल्यानंतर प्रिन्सिपल मॅडमनी फोनवरूनच एक रिक्वेस्ट लेटर पाठवायला सांगितलं की बेलाचा ताबा रोहिणी मॅडमकडे द्यायला हरकत नाही म्हणून. अशा आशयाचा. म्हणजे काय, उद्या शाळेवर कोणी ठपका ठेवायला नको. त्यानंतर ती लगेचच बेलाकडे गेली. बिचारी बेला रडत होती. पटकन जाऊन रोहिणीने तिला जवळ घेतलं. तिचे डोळे पुसले. बेला आश्चर्याने पाहू लागली. बेला, बाळ, तू मला ओळखत नाहीस, पण मी मात्र तुला ओळखते. तू मला मावशी समज तुझी. तुझ्या बाबांना मी फोन लावून देते, तू त्यांच्याशी बोल. मग आपण दोघी पटकन डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टर तुला काही औषध देतील आणि तुला बरं वाटेल. वेळ न घालवता बेलाला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये आली. सुदैवाने हॉस्पिटल असल्यामुळे तिथे हाडांचे डॉक्टरसुद्धा होते. बेलाला हेअरलाईन क्रॅक झाल्याचं निदान झालं. पटापट डॉक्टरांनी उपचार सुरू केले. औषध गोळ्या पोटात गेल्यानंतर बेलाला जरा बरं वाटू लागलं. एव्हाना आईचं ऑपरेशनसुद्धा यशस्वी झालं होतं आणि रोहिणीची खूप मोठी चिंता मिटली होती. आईला गुंगीचं औषध दिल्यामुळे ती अजूनही झोपेत होती, म्हणून रोहिणीला बेलासोबत बसता आलं. तिच्याशी बोलता आलं. गोष्ट ऐकता ऐकता बेला तिच्या मांडीवर झोपून गेली. अगदी तेवढ्यात अमित धावत पळत हॉस्पिटलला पोचले. बेला शांत झोपली आहे पाहून त्यांना जरा बरं वाटलं. डोळ्यात हलकेसे अश्रू होते. अमितजी, काळजी करू नका, आपली बेला ठीक आहे. रोहिणी मॅडम, तुमचे आभार कसे मानू? शब्दच नाहीत माझ्याकडे, अमित म्हणाले. अहो, आभार काय त्यात? डॉक्टरांनी प्लॅस्टर केलं. 10-12 दिवसात ठीक होईल असं म्हणाले. अमितने बेलाच्या डोक्यावरून हात फिरवला. एक विचारू का अमितजी? बेलाच्या आई कुठे आहेत? त्या आल्या नाहीत का? रोहिणीने विचारलं. एक सुस्कारा सोडत अमित मग बोलू लागला. हे सगळं सांगायची ही जागा किंवा वेळ नाही, पण आता सांगून टाकतो. आमचा डिवोर्स झालेला आहे. बेलाच्या आईचं तिच्या ऑफिसमधल्या सहकार्यावर प्रेम जडलं. मग आम्ही कबाब में हड्डी झालो. आम्हाला सोयीनुसार बाजूला करून टाकलं तिने. अगदी माझ्यासकट बेलाला पण. आता ती आनंदी आहे का नाही ते माहीत नाही, पण आम्ही मात्र खूप सुखी आहोत. हे सांगताना त्यांचा आवाज दाटला होता. बापरे, असेही लोक असतात या जगात? रोहिणीने निरागस बेलाकडे पाहिलं. ती शांत गाढ झोपली होती. बरं, मला सांगा, तुमच्या आई कशा आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? तिची प्रकृती बरी आहे आता बरी आहे. बाजूच्या वॉर्डमध्येच आहे ती. तुम्ही आता बेलाकडे आलात ना, मग मी आता तिथे निघते, असं म्हणत ती तिथून बाहेर पडली. आई अजून ग्लानीत होती. थोड्या वेळाने तिला जाग आली. नर्सनी येऊन चेक केलं. आजचा दिवस त्यांना काही खायला द्यायचं नाही, आम्ही सलाईन लावून जातो, असं नर्स म्हणाल्या. रोहिणी आईजवळ बसली. आईच्या तब्येतीची विचारपूस करू लागली. अगं बाळ, मी अगदी बरी आहे. पोटाचं दुखणं आता जाणवत नाही, पण थोडा अशक्तपणा जाणवतोय. तेव्हा मी थोडा आराम करते. तुला वाटल्यास तू घरी जाऊन ये, आई म्हणाली. अगं नको, थांबते इथेच, असं म्हणून तीसुद्धा बाजूला बसून राहिली. तेवढ्यात सलोनी भेटायला आली. काय हे ताई, काकूंना ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हे एका शब्दानेसुद्धा बोलली नाहीस. रागारागाने ती बोलत होती. तसं नाही का सलोनी, तू सुद्धा बिझी असतेस की नाही? आणि याआधी तू किती हेल्प केलेस आम्हाला. म्हटलं ऑपरेशन झालं की आरामात कळवीन तुला, रोहिणी म्हणाली. पण ठीक आहे ना काकूंची तब्येत आता? रोहिणीने विचारलं. हो, बरी आहे,
पण जी चौकशी करायला रोहिणी आली होती त्या मुद्द्यातच मग तिने हात घातला. ताई, काकूंच्या ऑपरेशनसाठी पैशांची व्यवस्था कशी बरं केलीस? सलोनीने विचारलं. अगं अगं हळू बोल. रोहिणीला तो विषय काढायचा नव्हता, पण सलोनी मात्र खोदून खोदून विचारत होती. व्यवस्था कशी झाली पेक्षा व्यवस्था झाली हे महत्त्वाचं नाही का सलोनी? रोहिणी म्हणाली. ताई, विनायक भेटला होता. तो शुभम ज्वेलर्समध्ये काम करतो ना, तो विनायक. तू कसलीशी अंगठी गहाण टाकून पैसे घेतलेस असं म्हणाला. अगं सांगायचं तरी, कशी तरी आम्ही केली असती तजवीज. उगीचच खोटा आव आणून सलोनी बोलत होती. तू जरा हळू बोलशील का? हो, सध्या मी टाकली अंगठी गहाण, पण पुढच्या महिन्यापर्यंत सोडवून आणीन तिला. नको काळजी करूस, रोहिणी म्हणाली. बरं, येते मग मी. काही मदत लागली तर फोन कर. काकूंची काळजी घे, असं म्हणत सलोनी तिथून बाहेर पडली. सुदैवाने आईला डोळा लागला होता म्हणून बरं झालं, नाहीतर उगीच अंगठीचा विषय निघाला असता तर ती नाराज झाली असती. बेलाला जाऊन पाहावं का असा विचार करत असतानाच बेला आणि अमित तिथे आले. अरे वा बेला, तूच इथे आलीस आणि तुला पाहायला मी येणारच होते, रोहिणी म्हणाली. बेला तिच्या गळ्यात पडली. थँक्यू मावशी, असं म्हणून तिला गोड पापी दिली. रोहिणीने पण तिला जवळ घेतलं आणि तिची चौकशी केली. मॅडम, आता हात कसा आहे? रोहिणीने विचारलं. अगदी छान आहे ती. डॉक्टरांनी 4 दिवसांनी पुन्हा चेकअपला बोलवलं आहे, तेव्हा आता आम्ही घरी निघतो. म्हटलं जायच्या आधी तुमचा निरोप घेऊन जावा आणि पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणावं, अमित म्हणाले. आता पुन्हा थँक्यू म्हणणार असाल ना तर मी बोलणं टाकून देईन हां, रोहिणीने खोटी धमकी देऊन टाकली. नाही नाही, तसं करू नका हां, आम्हाला परवडणारं नाही ते. अमितच्या बोलण्याने हलकं फुलकं वातावरण तयार झालं. मग बेला आणि अमितने निरोप घेतला. 4 दिवसांनी आईलाही डिस्चार्ज मिळाला. फोन करून आवर्जून अमित बेलाला घेऊन रोहिणीला भेटायला आले. बरं झालं तुम्ही आज आलात, त्या निमित्ताने घरी येणं झालं. आणि शिवाय उद्यापासून ऑफिस जॉईन करीन असं म्हणते. तुम्ही बसा, मी आईला बोलवते हां. अमित घरी येण्याआधी अमितबद्दल रोहिणीने आईला सगळं सांगितलं होतं. त्यावेळेस आपण नकार देऊन चूकच केली असं आईला वाटून गेलं. आई आल्यानंतर गप्पा झाल्या, चहा पाणी झाला. बेलासाठी तिने खास केक मागवला होता, काही खेळणी घेतली होती. बेला तर जाम खुश झाली. आईच्या तब्येतीची चौकशी करून झाली. मग आईने बोलायला सुरुवात केली. अमितराव, आपलं भेटणं म्हणजे योगायोगच आहे. तुमच्या आणि बेलाबद्दल रोहिणी माझ्याकडे बोलली. खरंच बेला अगदी गोड मुलगी आहे, पण तिची काळजी घ्यायला घरात कुणीतरी बाई माणूस हवंच आहो. तुम्हाला राग येणार नसेल तर एक सुचवू का? आईने नम्रपणे विचारलं. अहो राग काय यायचा, विचारा ना. तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात. माझी आई आता हयात नाही, पण तुमच्या बोलण्यातून मला तिचाच भास होतोय, तेव्हा निसंकोचपणे बोला, अमित म्हणाले. अमितराव, त्यावेळेस आमच्याकडून चूक झाली, ती आता सुधारता येईल का एवढंच विचारायचं होतं. अमित पहिल्यांदा गोंधळले. म्हणजे मी समजलो नाही, त्यांनी पटकन विचारलं. म्हणजे असं पहा, लग्नाचं वय उलटून गेल्यानंतरसुद्धा रोहिणी लग्नासाठी ताटकळूनच राहिली. आणि आता तुम्हीसुद्धा तुमच्या पत्नीपासून विभक्त झाला आहात. बेलासाठी आणि अगदी तुम्हा दोघांसाठी सहजीवनात एका साथीदाराची गरज आहे असं मला वाटतं. त्यावेळेस जे होऊ शकलं नाही त्याचा आता विचार करायला काय हरकत आहे? तुम्हाला पटत असेल तर बघा. आईचं ते बोलणं ऐकून रोहिणीच थोडी गडबडली. ए आई, असा काय विषय काढतेस? मला काही लग्न वगैरे करायचं नाही हां. आणि अमितजी, तुम्ही आईच्या बोलण्याचा विपर्यास करून घेऊ नका प्लीज. गैरसमज करून घेऊ नका. तिला माझी काळजी वाटते म्हणून ती सहजपणे बोलून गेली असेल, आईची बाजू सावरत रोहिणी म्हणाली. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांनी त्यांचं मनोगत बोलून दाखवलं म्हणून लगेचच काही आपण निष्कर्षापर्यंत पोचत नाही, समजुतीने अमित म्हणाले. तेवढ्यात आई म्हणाल्या. पण रोहा, मी जे काही बोलते ते अयोग्य थोडीच आहे. तुम्हा दोघांच्या भल्यासाठीच बोलते आहे मी, आई म्हणाल्या. पण आई, अगदी तसं जरी असलं तरी त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडी आहेतच की. आपलं मत आणि इच्छा त्यांच्यावर थोपवलेलं मला चालणार नाही, रोहिणी म्हणाली. मी माझी मतं त्यांच्यावर लादत नाही आहे, फक्त सुचवते आहे. तुम्हा सगळ्यांच्या भल्यासाठी हा एक पर्याय सुचवते, आई म्हणाल्या. आईंना पाठिंबा देत अमित म्हणाले. खरं सांगू आई, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही तुमचं मत सांगताय आणि त्यात गैर असं काहीच नाही. आणि रोहिणी, खरं सांगू का, आई जे बोलतात त्यात एकही गोष्ट चूक नाही. अहो माझ्या आवडीनिवडी आता कसल्या? आता आपल्याला काय आवडतं यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्याला आता सगळ्यात जास्त कसली गरज आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं. माझ्या बाजूने बोलणारं मोठा माणूस कोणी नाही, म्हणून मग मीच बोलतो.
तुमची इच्छा असेल तर आपण आई म्हणतात तसा विचार करूया का? इतकी वर्ष मी लग्नाचा विचार केला नाही. कारण येणारी सावत्राई बेलाशी कसं वागेल, तिला त्याचा काय त्रास होईल, ही भीती सतत मनात डोकावत असायची. पण तुम्ही ज्या मायेने बेलासाठी धावून आलात ते पाहून असं वाटतं की तुम्ही तिच्या सख्ख्या आईपेक्षा सुद्धा जास्त केलं. आता हेच पहा, तुमच्याजवळ किती मायेने प्रेमाने बिनधास्त वावरते ती. पण तुम्ही निर्णय घ्यायची घाई करू नका. सावकाश विचार करून निर्णय घ्या. अमितचं बोलणं ऐकून आई आनंदल्या. रोहा, त्यावेळेस तुझी पसंती होतीच ना गं, मग आता एवढा का विचार करतेस? माझी काळजी करत असशील तर करू नकोस. आता मी अगदी चांगली ठणठणीत झाली आहे. तुझं लग्न झालं की गावी जाऊन राहणार आहे मी. तुम्ही इथे सुखाने संसार करा. आईच्या डोळ्यात पाणी होतं. आईचं बोलणं ऐकून रोहिणीचा जीव कळवळला. या वयात आई एकटी कशी राहील? तिची काळजी कोण घेईल? आपण काय फक्त आपलाच विचार करायचा? असे अनेक प्रश्न मनात येत असतानाच अमित म्हणाले, आई, आम्ही असं कसं बरं तुम्हाला गावी जाऊ देऊ? बेलाला आजी नको का? हां, काही दिवस चेंज म्हणून जायला हरकत नाही. पण एरवी तुम्ही आमच्यासोबत राहायचं. आता तर ठीक आहे ना? रोहिणीकडे पाहत त्याने विचारलं. तिच्या मनातले सगळे किंतु परंतु संपून गेले होते. ती लाजली. आईंनासुद्धा आनंद झाला. त्या दोघांना बोलायला मिळावं म्हणून त्या उठल्या आणि म्हणाल्या, तुम्ही बसा, मी देवासमोर साखर ठेवून येते. तुम्ही गप्पा मारा. बेला तर छान खेळत होती. अमितने खिशातून एक छोटी पुडी काढली आणि रोहिणीच्या हातात देत म्हणाला, हे सांभाळून ठेवा. रोहिणी आश्चर्याने म्हणाली, यात काय आहे? अहो, उघडून पहा म्हणजे समजेल. तिने डबी उघडून पाहिली तर त्यात बाबांची अंगठी होती. हे काय? तुमच्याकडे ही अंगठी कशी आली? आश्चर्याने रोहिणीने विचारलं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुमचं आणि तुमच्या मैत्रिणीचं बोलणं ऐकलं. म्हणूनच म्हटलं की आपली अमानत जास्त दिवस बाहेर राहायला नको. नीट ठेवा ती, अमित म्हणाले. तुमचे पैसे मी परत करीन हां, रोहिणी म्हणाली. हे बरं आहे. मी नेहमी आपलं आपलं म्हणतो आणि तुम्ही मात्र तुमचं तुमचं करता. आता अजूनही आपण दोघे वेगळे आहोत का? ते ऐकून रोहिणी मनातल्या मनात सुखावली. एवढ्या परीक्षेनंतर का होईना देवाने तिला पास केलं होतं. मावशी, ही बाहुली किती छान आहे ना? खेळणाऱ्या बेलाने रोहिणीला विचारलं. बेला, आता यांना मावशी म्हणायचं नाही, आई म्हणायचं हं, बेलाला जवळ घेत अमित म्हणाले. बेलाचे डोळे आनंदाने चमकले. आई, खरंच? तिने रोहिणीला घट्ट मिठी मारली. रोहिणी पण मनातल्या मनात आनंदली. इतक्या काळाच्या प्रतीक्षेनंतर परमेश्वराने तिच्या हातात सुखाचं तिकीट आत्ता कुठे दिलं होतं.